हॅलो फ्रेंड, मी स्वाती माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे। दिवसाची सुरुवात ही खूप छान झाली। पटकीने असं मुलीला रेडी केलं। थंडी खूप वाढली म्हणून तिला स्वेटर घालत होते। सर्दी खूप झाली म्हणून तिला मग नंतर रुमाल टेक करून दिला। ती माझी लाड करत होती तिला तयार करत असताना मध्ये मध्ये मस्त असं तिचं तयार करून दिलं। मग नंतर तिला 2 पोनी घातल्या छानपैकी। तिचं आवरून दिलं। नंतर मग मी माझं आवरायला घेतलं। थंडी खूप पडली म्हणून थोडंसं बॉडी लोशन लावायला घेतलं। बॉडी लोशन ते लावून घेतलं, सनस्क्रीन ते लावून घेतलं। नंतर थोडंसं म्हटलं ओठ खूप खराब होत चालत म्हणून लिप बाम लावला। मी जे जे लावते ते बघून माझी मुलगी म्हणत होती, तू सगळं लावती मला काहीच नाही देत। तिलाही सगळं हवं असतं माझं। मी लिप बाम लावत होते तर मग तिलाही लिप बाम हवी होती। तीही मग लिप बाम लावून घेतली। मस्त असं देवाचं दर्शन करून घेतलं। देवाचं दर्शन झाल्यानंतर घरच्या सगळ्यांचे दर्शन करून घेतली। दादीचे, दादाचे, माझे पप्पा दुकानात गेले होते। नंतर मी पटकीने अशी किचनमध्ये आले। किचनमध्ये येऊन पटकीने तिचा टिफिन तयार केला। मस्त अशी तिची भाजी बनवली, पुडी बनवले, तिचा टिफिन पॅक केला, तिच्याकडे टिफिन दिला पटकीने। मग नंतर तिला सॉक्स ते घालून दिले। माझी मुलगी रेडी झाली। तिचं सगळं आवरून तिला रेडी करून हॉलमध्ये बसवलं। मला मग पटकीने असं ती गेल्यानंतर मग म्हटलं आता पूजा करून घ्यावी। ती बाय बाय करून गेली। पूजा करायला घेतलं। पूजा करून घेतली पटकीने अशी मस्त असं देवानं सगळ्यांना स्नान घातलं। नंतर त्यांना सगळ्यांना पुसून घेतलं, त्यांचे वस्त्र घातले, त्यांना टिक्का लावून घेतला। नंतर मग स्वामींना पुसून घेतलं, स्वामींना गंध लावला, नंतर दिवा लावून घेतला, छान अशी आरती करून घेतली। देवपूजा केल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं। नंतर तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीची पूजा करून घेतली। पटकीने असे माझे कपडे वाळवायचे होते, मग कपडे वाळवून घेतले। नंतर मग म्हटलं बाथरूम क्लीन करून घ्यावे। कपडे धुतल्यानंतर बाथरूम खूप खराब होतं ना, मग पटकीने असं बाथरूम क्लीन करून घेतलं। बाथरूम क्लीन करून घेतलं मग नंतर माझे थोडेफार कपडे घडी घालायचे राहिले होते। बाथरूम पटकीने असं क्लीन करून घेतलं। मग नंतर रूममध्ये येऊन मग म्हटलं कपड्याच्या घड्या घालून घ्यावे। कपड्याच्या घड्या घालत मला पटकीने असं चहा बनवून द्यायचा होता। मग चहा बनवून दिला। मस्त असा चहा बनवून दिला खाली दुकानात। चहा झाल्यानंतर मग परत कपडे राहिले होते बाकीचे घडी घालायचे, ते घालायला घेतले। ही साडी मला खूप जास्त आवडती कारण की ही साडी खूप मस्त आहे। ही साडी शोरूम मागवली होती। छान आहे, साडीचा फॅब्रिक खूप मस्त आहे। पटकीने अशी साडी घडी घालून घेतली, किटमध्ये घालून ठेवून दिली कपाटामध्ये। छान असं कपाटामध्ये साडी ते ठेवून दिली। नंतर मग मला आता नाश्ता बनवायचा होता। म्हटलं चला आता पटकीने असा नाश्ता बनवून घ्यावा। छान अशी खिचडी बनवली होती। छानपैकी खिचडी गरम करून घेतली आणि सगळ्यांना नाश्त्याला बोलवलं। पटकीने असा नाश्ता करून घेतला। या तुम्ही पण नाश्ता करायला। नाश्ता केला पटकीने, तोपर्यंत मला अंगणवाडीतून फोन आला। पटकीने अशी मग मी अंगणवाडीत जाऊन आले। तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।